नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ। मागील काही व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, प्रेझेंट सिंपल टेन्स शिकून घेतलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स याला मराठीमध्ये म्हणतात पूर्ण वर्तमान काळ। आता पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केव्हा होतो तर एखादी क्रिया पूर्ण होत आहे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो। म्हणजे एखादी क्रिया जी सुरू आहे आणि आता ती पूर्ण होणार आहे किंवा होत आहे हे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग केला जातो। आता याची ओळख काय आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य कसं ओळखायचं तर बघा, मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ली, ले, लो यासारखे शब्द व त्यानंतर आहे, आहोत, आहेस यासारखे शब्द आल्यात तो पूर्ण वर्तमान काळ समजावा। तर आपल्याला माहितच झालेलं आहे की पूर्ण वर्तमान मराठीतलं जे एखादं वाक्य जे असेल आणि त्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी ल असेल आणि त्यानंतर आहे, आहोत, आहेस अशासारखे शब्द आले असेल तर ते पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे असे समजावे। आता या काळातील वाक्य तयार करण्यासाठी रचना काय आहे किंवा फॉर्म्युला काय आहे तर बघा, कर्ता प्लस हॅव, हॅज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म आणि पूरक हा या वाक्यरचनेचा फॉर्म्युला किंवा सूत्र आहे। कधीही पूर्ण परफेक्ट टेन्स मध्ये क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे लागते। तर हॅव आणि हॅज हे हेल्पिंग वर्ब आहेत आणि क्रियापदाचे तिसरे रूप कर्म आणि पूरक। तर इंग्रजीमध्ये सुद्धा याचा फॉर्म्युला हॅव प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस O प्लस C याप्रमाणे आहे। तर आपल्याला हे पण शिकून घ्यायला हवं की हॅव आणि हॅज हे हेल्पिंग वर्ब कोणत्या कोणत्या प्रोनाउन सोबत किंवा कोणत्या कोणत्या कर्त्यासोबत उपयोगात येतात। तर इथे जो चार्ट दिलेला आहे तो आपण शिकून घेऊया। तर आय या प्रोनाउन सोबत हॅव हे हेल्पिंग वर्ब लागते, वी या प्रोनाउन सोबत हॅव हे हेल्पिंग वर्ब, यू प्रोनाउन सोबत हॅव हे हेल्पिंग वर्ब। म्हणजे आपल्याला लक्षात आलेलं असेल जे अनेकवचनी प्रोनाउन्स असतात त्यांना हॅव हे हेल्पिंग वर्ब लागतात। वी आणि यू हे अनेकवचनी प्रोनाउन्स आहेत म्हणजे प्लुरल्स प्रोनाउन्स आहेत। आय हे एकवचनी जरी असलं तरी याला हॅव हे हेल्पिंग वर्ब लागते। त्याच प्रकारे ही, शी, इट यांना हॅज हे हेल्पिंग वर्ब लागते आणि दे हे अनेकवचनी म्हणजे प्लुरल प्रोनाउन असल्यामुळे याला हॅव हे हेल्पिंग वर्ब लागते। त्याचबरोबर एखाद्याचं नाव हे सिंग्युलर प्रोनाउन्स असल्यामुळे याला हॅज हे हेल्पिंग वर्ब लागते। आता हा चार्ट तुम्ही लक्षात घेतलेला आहे। आता यावर आधारित काही सेंटेन्स आपण तयार करून बघूया। बघा, इथे जे आहेत फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याच्या आधारे दिलेली काही मराठीतील वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये करून बघूया। जसं मी पत्र लिहिले आहे, जसे की आपण ओळख यामध्ये सांगितलेलंच आहे की क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ली, लो। तर इथे बघा, हे जे वाक्य आहे, हे जे सेंटेन्स आहे यामध्ये क्रियापद कोणता आहे तर मी पत्र लिहिले आहे। तर इथे क्रिया कोणती सुरू आहे, लिहिण्याची क्रिया। आता लिहिणे हा मूळ शब्द आहे, त्याला ल हे प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे पूर्ण काळातलं वाक्य आहे। तसंच रामने पुस्तक वाचलं आहे, आता वाचनेला ल हे प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे पूर्ण काळातलं वाक्य आहे। इथे सुद्धा ते आले आहे। आता या व्याख्येनुसार आपल्याला हे सेंटेन्स मराठीतले समजलेले आहे। आता सूत्रानुसार आपण ते प्रत्येक सेंटेन्स एक्झाम्पल जे आहे ते करून बघूया। जसं मी पत्र लिहिले आहे, मी पत्र लिहिले आहे, मी म्हणजेच कर्ता, आधी काय घ्यायचंय कर्ता, तर कर्ता कोण आहे आय। आता आयला कुठलं हेल्पिंग वर्ब लागते तर हॅव, आय हॅव। त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, क्रिया कोणती सुरू आहे लिहिणे, लिहिणेला काय म्हणतात राईट म्हणतात। तर
लिहिणे, राईट हे फर्स्ट फॉर्म, रोट हे सेकंड फॉर्म आणि रिटर्न हे थर्ड फॉर्म. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप रिटर्न. आय हॅव रिटर्न. काय लिहिलेले आहे तर लेटर, पत्र, अ लेटर. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. रामने पुस्तक वाचलेले आहे. इथे सब्जेक्ट कोण आहे तर राम. आता राम हे एकवचनी सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे रामला काय लागणार आहे हॅज. राम हॅज. वाचलेला शब्द कोणता आहे रेड. रेडचं थर्ड फॉर्म सुद्धा काय होतं रीड. राम हॅज रीड अ काय वाचलेला आहे बुक. त्याच प्रकारे तिसरं सेंटेन्स ते आले आहे. ते म्हणजेच काय दे. तर देला कुठलं प्रोनाउन लागते तर दे हॅव. येणेला शब्द आहे कम, त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म केम. दे हॅव केम. आता हे इथे कुठे आले हे नाही सांगितलं तर वाक्य फक्त दे हॅव केम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स शिकलेला आहोत. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा आपण अभ्यास केलेला आहे. या परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर एखादी क्रिया पूर्ण होत आहे हे सांगण्यासाठी परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो. तर याची ओळख काय आहे तर मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ली, लो आणि त्यानंतर आहे, आहोत, आहेस असे शब्द आल्यास तो पूर्ण वर्तमान काळ आहे असे समजावे. त्याची रचना काय आहे कर्ता प्लस हॅव हॅज. क्रियापदाचे तिसरे रूप कर्म आणि पूरक. आता कुठल्या कुठल्या प्रोनाउन सोबत कोणतं हेल्पिंग वर्ब लागते तर इथे आपल्याला चार्ट दिलेला आहे. या चार्ट नुसार आपण सगळं बघितलेलं आहे आणि यावर आधारित काही सेंटेन्स सुद्धा आपण सोडून बघितलेले आहे. तर अशाच काही वेगवेगळ्या सेंटेन्सचा तुम्ही नक्कीच सराव करा. तुम्हाला हा जो टेन्स आहे हा नक्की समजेल आणि एकदम तुमच्यासाठी तो इझी होईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.